नमस्कार. इलेक्ट्रिकल गुरुकृपा चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सिलिंग फॅनचे जे स्टेटर येतं, वाइंडिंग स्टेटर, तर त्याचं कधी-कधी 12 कॉईल येतं, कधी-कधी 14 कॉईल येतं. तर कधी-कधी काय होतं, आता रेडीमेड स्टेटर खूप भेटतात मार्केटमध्ये. आपण आपल्याकडे 12 कॉईलचा फॅन जर आला एखादा रिपेरिंगला आणि आपल्याकडे जर 14 कॉईलचं स्टेटर वाइंडिंग अवेलेबल असेल, तर आपण ते टाकता येईल का नाही टाकता येईल. तर त्याचं उत्तर आहे, तर आपण ते 14 कॉईलच्या ठिकाणी 12 कॉईल स्टेटर बी चालू शकतं आणि 12 कॉईल ठिकाणी 14 कॉईल स्टेटर बी चालू शकतं. तुम्हाला सांगू शकतो की आता एक 12 कॉईल स्टेटर आहे माझ्यापाशी एक, आणि एक स्टेटर आहे 14 कॉईलचे. तर हे वाइंडिंग स्टेटर आहे, हे 14 कॉईल. 14 कॉईल कसं आहे, आता नवीन कारागीर माहिती आहे 14 कॉईल म्हणजे काय असतं. हे 14 कॉईल आहे बघा, आतल्या बाजूने 14 कॉईल असतात, बाहेरच्या बाजूने 14 कॉईल असतात. तसंच याला आतल्या बाजूने 12 कॉईल असतात, बाहेरच्या बाजूने 12 कॉईल असतात. तर मग कधी कधी असं होतं की आपल्याला 14 कॉईलचं स्टेटर ठिकाणी 12 कॉईल स्टेटर चालेल का, बसेल का, ते एकदम व्यवस्थित बसेल. त्यासाठी आपल्या फॅनमध्ये बघा अशी एक मॅग्नेट रिंग असते, प्रत्येक फॅनमध्ये असते. तर ती या पद्धतीने याच्यात टाकून बघायची. तर माझी बघा ही रिंग जी आहे ही 12 कॉईलमध्ये बसते. माझी 14 कॉईलची रिंग आहे, तर ही 12 कॉईलमध्ये बसते आणि 14 कॉईलमध्ये बी ही रिंग बसते. 14 कॉईलमध्ये बी ही रिंग व्यवस्थित बसते एकदम. तुम्ही बघू शकता 14 कॉईलमध्ये बसते आणि 12 कॉईल बीमध्ये बसते. तर एकदम फेस टू फेस बसतं बघा, ते एकदम काहीच प्रॉब्लेम येत नाही. एकदम रिंग बी एकदम मुव्हिंग होते व्यवस्थित, आता चांगल्या प्रकारे रिंग बी फिरते, कुठं अटकत वगैरे नाही. तसंच 14 कॉईलमध्ये बी ते तुम्ही बघू शकतात, कुठे गॅप पण राहत नाही आणि रिंग बी व्यवस्थित फिरते बघा. तर डोक्यात एकच ठेवायचं की आपले जे फॅनचं जे मॅग्नेट आहे याच्यामध्ये आणि वाइंडिंगमध्ये जास्त अंतर नको आहे. तुम्ही बघू शकता अंतर एकदम झिरो आहे, पण फॅनची मॅग्नेटची जी रिंग आहे ती एकदम व्यवस्थितरित्या साईडने बसते आणि फिरते, एकदम कुठं टच होत नाही, काही नाही. तशीच 12 कॉईलमध्ये बी तीच प्रोसिजर आहे, बसते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघितलं की 14 कॉईलचा स्टेटर असो किंवा 12 कॉईल स्टेटर असेल, ते एकमेकांमध्ये बसेल का. 12 कॉईल ठिकाणी 14 कॉईल टाकू शकतो, 14 कॉईल ठिकाणी 12 कॉईल टाकू शकतो. फक्त प्रॉब्लेम काय आहे की जी मॅग्नेट रिंग आहे ही एकदम चेक करून घ्यायची एकदा, जेणेकरून जशी मी खात्री करून दाखवली तुम्हाला तसं चेक करून घ्यायचं आणि एकदम व्यवस्थित वाटलं तुम्हाला तर फिट करून द्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटूया आगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.